कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. आरती रमा आणि अक्षयला सांगते, तुम्ही दोघं कधीही वेगळे होऊ देऊ नका, तुमच्यात कोणी तिसरा येऊ देऊ नका. तेव्हा तिला अक्षय विचारतो, तुमच्यात कोणी आला आहे का? तेव्हा ती सांगते, आमच्यात रेवा आली आहे. रेवाला ह्या घरात आणलंच का? मला तेच कळत नाही. तिच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. आता मी ह्या घरात एक श्वासही घेऊ शकणार नाही, कारण अभिला तिची खूप पुळका आलेला आहे. अक्षयला हे ऐकून खूप धक्का बसतो. इकडे अभि त्याच्या वडिलांना म्हणतो, मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगू द्या, मला हवं तसं मी जगेल. तेव्हा त्याचे वडील म्हणतात, जगतोय तर तुझ्या बायकोसोबत जग, इतरांसोबत जगू नको, तिची काळजी घे, तिच्याकडे लक्ष दे. तेव्हा अभि त्या सगळ्यांवर चिडतो आणि तिथून रागारागाने तावातावाने बाहेर निघून जातो. सगळेजण त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तू रेवाचा नाद सोड, आरतीकडे लक्ष दे. आरती घर सोडून निघाली आहे, तिची बॅग तिने भरलेली आहे. सगळेजण आता तिला कोणीही थांबवू शकणार नाही. अभि तिला म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण ती नाही म्हणते आणि बॅग घेऊन निघते. सीमाला खूप वाईट वाटत असतं, तिला खूप रडायलाही येत असतं. अभि आरतीला म्हणतो, एक संधी दे, मला तुझ्याशी 1 मिनिटं बोलायचं आहे. पण ती म्हणते, आता मला इथे 1 मिनिटही राहायचं नाही. माझ्या बाळाची आणि माझी काळजी मी घेऊ शकते. मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे आणि मी इथे राहू शकणार नाही. मला माझ्या आईच्या घरी जायचं आहे. तेव्हा तो तिला म्हणतो, 1 मिनिटं माझ्याशी बोल ना, मी काय म्हणतोय ते. तेव्हा ती म्हणते, मला कुणाशी काहीही बोलायचं नाही. आणि अभि तिला खूप आग्रह करतो. मग ती त्याच्याबरोबर 2 मिनिटं बाहेर जाते. तेव्हा तो म्हणतो, आपण थोडं बोलूया. ती म्हणते, बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. तुला आता रेवाचा खूप पुळका आला आहे, रेवाची खूप काळजी वाटते, तुला माझी काहीच काळजी नाही आणि मी इथे राहणारच नाही. मी माझ्या मुलाची काळजी घेऊ शकते, तू कधीतरी भेटायला येऊ शकतोस. आणि ती निघून जाते. आणि हे सगळं अथर्व बघतो, त्याला खूप आनंद होतो. त्याने त्याचा बदला अभिसोबत पूर्ण केला. रमा आणि अक्षय दुसऱ्या दिवशी बाहेर फिरायला निघतात. तितक्यात दारामध्ये खूप गोट्या असतात. त्या गोट्यांवरनं तिचा पाय सटकतो आणि ती पडणारच असते. तिला सावरायला पटकन अक्षय पुढे येतो. हे कोणी केलं असेल, त्याला ह्याचा डाऊट आला आहे अथर्ववरती. अथर्व म्हणतो, तुम्ही बाहेर चाललात, मला इथे एकट्याला करमणार नाही, नका जाऊ ना. मग रमा त्याच्या हातामध्ये त्या पडलेल्या गोट्या उचलते आणि देते आणि सांगते, करमलं नाही तर गोट्या गोट्या खेळ, म्हणजे तुझा तेवढाच टाइमपास होईल. अथर्वला रमाने चांगला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू. लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.